तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आहे ना फक्त बहिणींसाठी बरं का, कारण की बहिणींसाठी आपल्या इतका भारी व्हिडिओ घेऊन आलेले ना मी। आपल्या बहिणींना आहे ना बरेच वेळेस पार्लरला जाणंच होत नाही। बरेच बहिणी आपल्या जॉबला असतात, त्यामुळे त्यांना सुट्टी भेटत नाही। त्यामुळे आपल्या घरी कोणता कार्यक्रम असला आणि कधी कधी कार्यक्रम नसला तर सगळ्यालाच वाटत असतं आपण सुंदर दिसावा। आणि त्यातल्या त्यात तर काय होतं माहिती का, 35 ओलांडून गेल्याच्या नंतर कामात घरात इतकं महिला आपल्या बहिणी सगळ्या व्यस्त होतात ना की आपल्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायला अजिबात टाइम भेटत नाही। मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का, घरगुती रेमेडी इतकी सुंदर बनवायची ना, आणि ती बी 5 मिनिटात बनती। आणि एकदा बनवून ठेवल्याच्या नंतर सारखी सारखी ह्याला बनवायची सुद्धा गरज नाही, एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकते तुम्ही। अशी आज रेमेडी घरच्या घरी एकदम तयार करणार आहोत। ती कशी बनवायची आणि बनवल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करायचा आहे हे पण आपल्याला बघायचं आहे बरं का। आता बऱ्याच बहिणींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात बरं का। आपलं वय 35च्या पलीकडे गेल्याच्या नंतर बघा तुम्ही बरेच बहिणीला आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, चेहऱ्यावर काळे डाग पडलेले असतात आणि बरेच बहिणीला चेहऱ्यावर वांग यायला चालू होतात। तर आता काय करायचं माहिती का, आपल्या चेहऱ्याच्या सगळ्या समस्याच्या आपल्याला सुटकारा पाहायचा आहे बरं का, लगेच ते बी। आणि एकदा वापरल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे ह्याचा 100% किती भारी फरक पडतोय बरं का। ही रेमेडी लावायची आपल्या चेहऱ्याला, त्याच्यानंतर बघा तुम्ही एकदम भारी फरक पडतो ह्याचा। आणि ह्याच्यानंतर कधीच तुम्ही पार्लरला सुद्धा जाणार नाही, एवढं भारी रेमेडी आज आपण घरच्या घरी तयार करणार बरं का। जे आपल्या चेहऱ्याचे काय डाग वांग असतील, पिंपल्सचे डाग पडलेले असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील, सगळं जाणार आहे बरं का ही घरगुती रेमेडी लावल्याच्या नंतर। तर चला आज करूया आपण मस्तपैकी आपल्या व्हिडिओला सुरुवात। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्क्रिप्ट करू नका, कारण की स्क्रिप्ट केल्याच्या नंतर काय वस्तू तुमच्याकडनं जर राहिल्या त्यात टाकायच्या तर तुम्हाला 100% असा फरक पडणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक एक वस्तू बघा आपण कोणची कोणची जी रेमेडी घरच्या घरी तयार करणार त्यात वापरणार आहे, सगळं नीटनाटकं बघितलं तर तुम्हाला 100% ह्याचा फरक पडणार आहे बरं का। आणि ते बनवून कुठे ठेवायची, जी आपण घरगुती रेमेडी तयार करणार ती बनवून कुठे ठेवायची, त्याचा वापर कसा पद्धतीने करायचा हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस पाशी आलेले बरं का, आणि आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि त्यात काय काय सामान टाकायचंय ते बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस पेटवून घेतलाय आणि त्याच्यावर कढई ठेवलेली बरं का। आता गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे। आता आपल्याला काय करायचंय माहिती का, इथं आपण लवंगा घेतलेले बरं का। तर इथं आपण लवंगा 6 घेतल्यात, तर आपल्याला ह्या लवंगा ह्या कढईत टाकायच्यात आणि त्या छानपैकी अशा गरम होऊ द्यायच्यात बरं का। त्यात आपल्याला लगेच काहीच टाकायचं नाही, फक्त ह्याला चांगलं गरम होऊ द्यायचे। तर आता बघू शकताय बरं का, आपले लवंगा चांगल्या गरम झालेले आहेत। आणि आपण काय केलेलं, कढई ठेवलेली गरम करा आणि त्यात लवंगा टाकल्यात। तर आपण काही टाकलेलं नाही, तेल नाही टाकलं, पाणी नाही, फक्त लवंगा आहेत कढईत। फक्त 5-6 लवंगा घेतलेत आपण, जास्त नाही घेतलेले काय। आणि ह्या लवंगाचा इतका छान आपल्या चेहऱ्यावर फरक पडतो ना बरं का। तर बघा आपण लवंगा एकदम व्यवस्थित अशा भाजल्या गेलेले आहेत। आणि हे भाजलेले लगेच ओळखू येतात बरं का, कारण की लवंगा जे चॉकलेटी दिसतात ना ते आता एकदम काळे झालेले आहेत। आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी वतायचंय बरं का। आता हे लवंगा आपल्या छानपैकी भाजलेले आहेत आणि भाजून घेतल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचंय। आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेतो। आता एवढं पाणी बाद झालेलं आहे। आता गॅस आपण फास्ट करू बरं का। आणि ह्याच्यात आपल्याला कॉफी टाकायची आहे। आता कॉफी कोणची पण कंपनी असू द्या, कोणत्या बी कंपनीची कॉफी घ्या। 1 पुडी घ्यायची आपल्याला इथं फक्त। तर आता 1 पुडी इथं कॉफीची त्यात मीठ टाकलेली, आणि हे पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का। तर आता ह्याला बारीक गॅसवरच आपल्याला ठेवायचंय, चांगलं उकळू द्यायचं बारीक गॅसवर। आणि कॉफी पावडर एकदम पावडर असल्यामुळं त्याचं लगेच पाणी होतंय। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या पाण्याला आहे ना गार होऊ देऊया बरं का। तर आता आपण जी कढईमध्ये पाणी ठेवलेलं गार व्हायला ते गार झालेलं आहे। आता आपण त्याला आहे ना ह्याच्यात गाळून घ्यायचंय बरं का,
चहा गाळणीने. आणि हे ज्या लवंगा आहेत ना त्या काढून टाकायच्या, कारण की लवंगाचा सगळा अंश ह्या पाण्यात उतरलेला आहे. कारण की आपण लवंगा अगोदर तर गरम करून घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर पाण्यात पण उकळून दिलेत आपण, त्यामुळं जो लवंगाचा अंश होता तो सगळा ह्या पाण्यात उतरलेला आहे. तर आता हे पाणी कॉफीचं आणि लवंगाचं आहे बरं का. तर पाणी पण बघू शकता तुम्ही, ह्याचा कलर पण बघा. आता आपल्याला काय करायचंय, हे जे पाणी आहे ना ते आपल्याला एका कपात काढून घ्यायचं आणि सध्यापुरतं आपल्याला एका टायमिंगला लागन एवढं आपल्याला हे पाणी ठेवायचं. आणि हे बाकीचं जे पाणी आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीने हे पाणी बाजूला ठेवायचं. आणि ह्याचा वापर कसा करायचा ते पण सांगणार मी बरं का. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा वापर कसा करायचा ते सांगते. आणि हे पाणी जे आपण शिल्लक ठेवलेलं हे कुठे ठेवायचंय आणि ह्याचा कसा वापर करायचा हे पण आपल्याला इथं बघायचंय बरं का. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला ह्या पाण्यामध्ये आपल्याला सामान टाकून घ्यायचं. आता ते सामान काय काय टाकणार आहे आपण ते पण आपल्याला इथं बघायचंय. तर आपल्या घरात बेसन पीठ असतं बरं का, ते बेसन पीठ आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. आता इथे 1 चमचा मी बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि बेसन पीठ जर आपल्याला पातळ झालं तर आपण जास्त अजून बेसन पीठ ह्याच्यात टाकलं तरी चालतंय बरं का. तर आता आपण बेसन पीठ 1 चमचा टाकलंय. परत आपल्याला लागल्याच्या नंतर आपण ह्याच्यात बेसन पीठ टाकणार आहे. आणि जर नाही लागलं तर नाही टाकणार. तर हळद एकदम चिमूटभर घ्यायची बरं का, जास्त हळद घ्यायची नाही. 1 चमचा किंवा 1.5 चमचा किंवा अर्धा चमचा असं काही घ्यायचं नाही, फक्त चिमूटभर आपल्याला हळद इथं टाकायची. आता ही पावडर कशाची तुम्ही बघा, तुम्हाला ओळखू येते का. तर ही पण आपण 1 चमचा घेतोय बरं का इथं. तर हे मुलतानी माती बरं का, मुलतानी माती टाकलेली आपण इथं 1 चमचा. आणि अजून आपल्याला ह्याच्यात थोडंसं बेसन टाकायचं आहे. असं मिळून 2 चमचे आपल्या ह्याच्यात बेसन झालेले बरं का. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं अगोदर. तर आपल्याला अजून एक वस्तू टाकायची. आता ती वस्तू काय आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण मुलतानी माती आणि बेसन पीठ आपण जे टाकले ते अगोदर आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला बेसन पीठ जर लागलं तर आपण ह्याच्यात अजून बेसन पीठ ॲड करायचे. पण मुलतानी माती फक्त 1 चमचा घ्यायची, मुलतानी माती जास्त घ्यायची नाही बरं का. आणि हळद पण जास्त घ्यायची नाही, हळद पण आपल्याला चिमूटभरच घ्यायची. आणि मुलतानी माती पण 1 चमचा घ्यायचं. बेसनचं प्रमाण आपण फक्त वाढवू जास्त शकतंय, बाकी कोणतं प्रमाण आपल्याला ह्याच्यात वाढवायचं नाही. जर तुमच्याकडे चुकून बेसन जर जास्त झालं तर हे जे आपण साईडला पाणी घेतलेलं ते पण तुम्ही ह्याच्यात परत टाकलं तरी चालतंय. तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जे ह्याच्यात गाठी होतात त्या गाठी होणार नाहीत. तर आता आपण थोडंसं अजून बेसन पीठ टाकतो ह्याच्यात. जसं लागण तसं टाकायचं आहे बेसन पीठ, एकदा सगळं टाकायचं नाही. कारण की हे मिश्रण आपल्याला एकदम पातळ बी करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही. त्यामुळे मी पहिलं सांगितलेलं तुम्हाला की बेसन पीठ जसं लागण तसं आपल्याला ह्याच्यात ॲड करत राहायचंय. आणि ह्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या पण आपल्याला ह्याच्यातनं फोडून घ्यायच्यात. तर हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करत राहायचंय. आता आपल्याला अजून थोडं बेसन पीठ लागते म्हणून आपण अजून थोडं बेसन पीठ ह्याच्यात टाकून घेणार आहोत. तर एवढं बेसन पीठ बस झालं आता. तर आता आपण हे मिक्स झाल्याच्या नंतर एक वस्तू ह्याच्यात आपण टाकणार आहे. आता हे बेसन पीठचं प्रमाण बस होईल बरं का एवढंच. आता आपल्याला घ्यायची गरज नाही, पण एकदा बेसन पीठ जास्त घ्यायची नाही, जसं लागन तसं वरावर टाकत राहा. आता इथं आपण आहे ना 1 टमाटा घेतलेला आहे बरं का. आता हे टमाटा आपल्याला ह्यात वापरायचं आहे. आता ते कसं ते सांगते मी तुम्हाला. 1 टमाटा घ्यायचा आहे, त्याचा 2 भाग करून घ्यायचे आणि त्यातला फक्त आपल्याला अर्धाच भाग लागणार आहे, जास्त नाही. हा अर्धा भाग बाद झाला. तर हा आपल्याला ह्याच्यात सगळा पिळून घ्यायचा आहे बरं का. हे अशा प्रकारे ह्याचा जो रस आहे ना तो आपल्याला ह्याच्यात पिळून घ्यायचा आहे. आणि ह्याच्या ज्या बिया आहेत ना त्या पण त्याच्यात पडल्या तर पडल्या, त्या काय काढायची गरज नाही आपल्याला. जो रस आहे ह्याचा तो सगळा आपल्याला ह्याच्यात पिळून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपण टमाट्याचा रस टाकल्याच्या नंतर हे पीठ असं जरा फुलल्याने झालंय. तसंच आपला चेहरा पण मस्त फुलतो बरं का ह्या चेहऱ्याला लावल्याच्या नंतर. म्हणून आपण मस्तपैकी अशी ही छान रेमेडी तयार केलेली आणि ती पण घरच्या घरी आपल्याला ह्यातनं
काही विकत आणायची गरज नव्हती आणि आपण काही विकत आणलं सुद्धा नाही इथं. सगळं घरातलं आहे आणि मुलतानी माती पण घरातच असते बरं का. आणि तुमच्याकडे जर मुलतानी माती नसेल तर तुम्ही ह्याच्यात चंदन पावडर टाकली तरी चालेल. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता हे मिश्रण आहे ना आपल्याला चांगलं मिक्स केल्याच्या नंतर आता हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. आता मी तुम्हाला चेहऱ्याला पण लावून दाखवते मिश्रण कसं लावायचं चेहऱ्याला ते. आता हे चेहऱ्याला लावते आणि हे जे आपण ठेवलेले ना कपात हे पाणी, तर ह्याचा वापर परत कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला इथं सांगते. म्हणजे कुठे ठेवायचं ते मिश्रण आणि किती दिवस राहणार आहे ते पण इथं मी तुम्हाला सगळं सांगते. अगोदर आपण हे चेहऱ्याला लावून घेऊया. आता आपण हे सगळं मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे बरं का. कसं लावायचं ते मी इथं तुम्हाला दाखवते. तर एकदम हे असं लावून घ्यायचं चेहऱ्याला आणि ह्याने इतका सुंदर असा चेहरा दिसतो ना आपला, एक वेगळाच निखार चेहऱ्यावर येतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे बाहेर भारी भारी क्रीम भेटतात त्या क्रीम सुद्धा वापरायची गरज नाही. मार्केटमधल्या कोणत्याही भारी भारी क्रीम वापरायची गरज सुद्धा नाही आणि कुठल्या पार्लरला सुद्धा जायची आपल्याला गरज पडणार नाही. इतका भारी हा रामबाण उपाय आहे, घरच्या घरी करायचा आपल्या चेहऱ्यावरती हा उपाय. ह्या अशा प्रकारे चेहरा आपल्या सगळ्या लावून घ्यायचा आहे. आणि लावल्याच्या नंतर चेहरा पण आपला एकदम छान दिसतोच. पण आपल्या ज्या चेहऱ्याच्या सुरकुत्या आहेत, जे काळे डाग आहेत, जे पिंपलचे डाग पडलेले असतात, जो चेहरा आपल्या वांग आलेला असतो तो सगळा वांग, काळे डाग, पिंपलचे डाग सगळे निघून जाणार आहेत. आणि चेहरा आपला दिसता चेहऱ्यावर काय वांग नसेल किंवा पिंपलचे डाग नसतील आणि चेहरा आपला काळपट दिसत असेल ना, तर तो चेहरा सुद्धा आपला आता काळपट दिसणार नाही. आपल्या चेहऱ्यावर मस्त नितळ चेहरा दिसून एक चांगला वेगळा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे मिश्रण लावून आहे ना आपल्याला असंच 10 मिनिटं ठेवायचं बरं का. जास्त वेळ ठेवायची गरज पडत नाही ह्याला. इतका रामबाण उपाय हा आहे. ह्याला असा अर्धा तास 1 तास ठेवायची सुद्धा गरज नाही. फक्त 10 मिनिटात आपल्या चेहऱ्यावर ह्याने निखार येतो बरं का. फक्त 10 मिनिटं ठेवायचं. आता जे हे ठेवलेलं मी, हे जे साईडला जे एका कपात आपण पाणी काढून ठेवलेलं, तर ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला ज्या टायमिंगला आपल्याला चेहऱ्याला हे लावायचं त्या टायमिंगला आपल्याला हे पाणी करून ठेवायचं तसंच. कारण की ह्याला वेळ घालवत बसायची गरज नाही. हे पाणी एकदाच असं करून ठेवलं आणि एखाद्या डब्यात भरून झाकण लावून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतंय. फ्रीजमध्ये ठेवायचं, दुसरीकडे बाहेर ठेवायचं नाही. आणि ज्या टायमिंगला आपल्या चेहऱ्याला हे लावायचं त्या टायमिंगला फ्रीजमधनं डबा काढायचा आणि त्यात फक्त हळद आणि टमाटा पिळायचं, झालं. लगेच आपला चेहऱ्याचा फेस पॅक तयार. तर हे चांगलं असं 10 मिनिटं सुकू देऊया आपण. तर आता 10 मिनिटं झालेले आहे आपले आणि आता मी चेहरा धुवून दाखवते तुम्हाला चेहरा किती सुंदर दिसतोय ते. तर आता बघू शकता बघा चेहरा माझ्या किती निखार आलेला आहे आणि आपण चेहरा धुवून काढलेला आहे. फक्त 10 मिनिटं ठेवलेलं आणि 10 मिनिटात चेहऱ्यावर आपल्या एक वेगळा ग्लो येणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं. तर मस्तपैकी असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. आणि जे चेहरा जे आपले काळे डाग असतात ते काळे डाग पण निघून जातात आणि वांग पण आपल्या चेहऱ्यावरचं निघून जातं बरं का. ज्या पण आपल्या चेहऱ्यावर काही काळे डाग फिग असतील ते सगळं निघून जाणार आणि चेहऱ्यावर एकदम निखार येणार हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या गावातून शहरातून बघता हे मला नक्की कमेंट करून सांगत जावा, म्हणजे मलाही कळतं की माझा व्हिडिओ कुठं कुठे गेलेला आहे तो. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.